माता रमाबाई आंबेडकर व महामाता भीमाई यांच्या जयंतीनिमित्ताने महिला धम्म उपासिका शिबिराचे आयोजन। नमस्कार, मी राम बीडकर, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात बौद्ध महासभेच्या वतीने संपन्न झालेल्या धम्म शिबिरा संदर्भात। भारतीय बौद्ध महासभा रमाईनगर कुंभार पिंपळगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे माता रमाबाई व माता भीमाबाई यांच्या जयंती सप्ताहाच्या पर्वावर सदर धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर समारोप सांगता समारंभ दिनांक 19/2/2025 ते 28/2/2025 या कालावधीत बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात भारतीय बौद्ध महासभा यांच्या प्रयत्नातून सदर शिबिर बौद्धमय भारताची वाटचाल महिलावर बौद्ध धम्माचे संस्कार होऊन नवी पिढी सक्षम व संस्कारसम निर्माण व्हावी असा शुद्ध हेतू ठेवून देशभर बौद्ध महासभेच्या वतीनं असे शिबिर 12 महिने राबवली जात आहेत। याचाच एक भाग म्हणून या धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन महेंद्र बनकर सर यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिर समारोप प्रसंगी आयुष्मान पंढरीनाथ मस्के खन्ना, माजी तालुका अध्यक्ष आयुष्मान भास्कर साळवे, जिल्हा सरचिटणीस आयुष्मान सखाराम कोळे, कोषाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी कुंभार पिंपळगाव भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेचे बोर्ड लावून त्यांचे अनावरण केंद्रीय शिक्षिका आयुष्यमती ज्योतिताई कुटे नांदेड यांच्या हस्ते थाटामाटात फीत कापून शाखेचे उद्घाटन यावेळी करण्यात आले। भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी धूप दीपाने पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पूजा करून व विधी बौद्धाचार्य राजकुमार नानाभाऊ खरात यांच्या हस्ते घेतल्यानंतर प्रमुख वक्त्यांची मार्गदर्शनपर यावेळी भाषणे झाली। द्वारकाबाई छोटे, नामदेव भायतडक, संस्कार उपाध्यक्ष आयुष्मान प्रभाकर बनसोडे, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष अनिश मोरे, देवीदास काळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष मस्के यांना आयुष्मान सखाराम कोळे कोषाध्यक्ष व आयुष्मान भास्कर साळवे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। समारोपाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण राजकुमार खरात यांनी मार्गदर्शन करताना असं सांगितलं की जशी आई लहान मुलांना चालायला, बोलायला, खायला शिकवते, अगदी तशीच माणसाशी कसे वागावे, योग्य प्रकारे जीवन कसे जगावे अशी शिकवण बौद्ध महासभा ही देत असते। गाव तिथे शाखा व घर तिथे समता सैनिक दल हा विचार झाला पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आहे। असा संदेश सांगत उपस्थितांना खरात यांनी प्रेरणा दिली। यावेळी उपस्थित काही मान्यवरांची भाषणे यावेळी झाली। संभाजी कांबळे संघटक, सुमित्रा काकू भीमराव शिंदे संरक्षण विभाग, प्रकाश छोटे संघटक परतूर, परमेश्वर खरात वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष आयुष्मान देवीदास कोळे, कोषाध्यक्ष वंचित आघाडी विमल गायकवाड, कौशल्याबाई शिवाजी शिंदे, समाधान तोडके वंचित आघाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, वंचित आघाडी तालुका महासचिव आयुष्मान बाबासाहेब गालफाडे, तसंच तालुका महासचिव राजेश वाघमारे, कोषाध्यक्ष घनसावंगी आयुष्मान जितेंद्र सर, संघटक आयुष्मान गालफाडेताई, महिला कार्यकर्त्या बबन कवळी नाशिक, कोषाध्यक्ष नाशिक, माजी तालुका अध्यक्ष सुखदेव गायतडक अशा प्रमुख उपस्थिती सहित गावातील जनार्दन शिंदे, संदीप दाभाडे, राधाकिशन साळवे, रामभाऊ जाधव, लिंबाजी शिंदे, रामभाऊ शिंदे, श्रीमंत शिंदे, उत्तम बाबा शिंदे, भीमराव शिंदे, अमोल शिंदे, राजेंद्र शिंदे, संदीप दाभाडे, राधाकिशन साळवे, रामभाऊ जाधव, त्यानंतर रामभाऊ शिंदे, श्रीमंत शिंदे, राजेंद्र शिंदे, बाजीराव साळवे, बाबू परांडे इत्यादी शाखा कार्यकारिणी सध्या या कार्यक्रमाला उपस्थित होते। मंदा गणेश शिंदे अध्यक्ष, सरकाबाई लिंबाजी शिंदे, सरचिटणीस रुक्मिणबाई, राधाकिशन साळवे, शारदा किशन शिंदे, उज्ज्वला जनार्दन शिंदे, सविता राजेंद्र शिंदे, पंचशीला बाजीराव साळवे, कुशीवर्ता रामभाऊ शिंदे, जिजाबाई रोहिदास शिंदे, सीमा जितेंद्र सदर, माया शिंदे, अस्मिता आनंद साळवे, रुपाली विश्वनाथ शिंदे, वंदना जनार्दन शिंदे, उषा रामेश्वर खरात, पंचशील भीमराव शिंदे, शिवानंदा शिवजी सदर, मीना रामभाऊ जाधव, शांताबाई साळवे, तसंच शांताबाई सीताराम साळवे इत्यादी बौद्ध उपासक उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बीडकर सह मुख्य संपादक मनोज मेळे, जालना।